जय श्रीराम मित्रांनो, मी प्रणव भ्रमंती लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपला ट्रेक मृगगडाचा असणार आहे। मृगगडासाठी आपण आता सकाळचे वाजले 6 वाजता आपण इथून निघणार आहोत। चला सुरू करूया। तर मित्रांनो, गडाकडे जाण्यासाठी तुम्हाला मुंबई पुणे रोडवरून यावं लागेल। तुम्ही जर पुण्यावरून असाल तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे खालापूरच्या इथे, व आम्ही आता मुंबई साईडून आलो होतो त्यासाठी आम्ही राईट घेतलेला आहे। हाच तो टर्न आहे, हा लक्षात ठेवा। खालापूर गावामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला पुढे पाली फाटा लागणार आहे। पाली फाट्यावरून आपल्याला सरळ पूर्ण जांभूळपाडा गाव येऊपर्यंत सरळ जायचं आहे। गडापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 1-1.5 तास लागेल। मित्रांनो, जांभूळपाडा गावामध्ये एंट्री केल्याबरोबर हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा स्मारक बघायला भेटतो। इथून आपण पुढे जाऊ। पुढे गेल्यानंतर आपल्याला आंबा नदी लागणार आहे। आंबा नदीच्या कडेने आपल्याला सरळ भेलीव गावापर्यंत जायचं आहे। किल्ले मृगगड म्हणजेच आपण आता भेलीव गावामध्ये पोहोचलो आहे। तर मित्रांनो, आता आपण भेलीव गावामध्ये आहोत। भेलीव गाव हे मृगगडाचे बेस विलेज आहे आणि इथं आल्यानंतर पहिला आपण नाश्ता करू, त्याच्यानंतर मग ट्रेकची सुरुवात करू। ठीक आहे, चला। मित्रांनो, मृगगड हा किल्ला भेलीव गावाच्या अगदी जवळ असल्यामुळे ट्रेकची सुरुवात करताच आम्हाला तो दिसण्यास चालू झाला। मृगगडाकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्यावरती अशा गडाच्या दिशेने जाणाऱ्या पाट्या भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे गडाचा मार्ग हा आपल्याला एकदम सोपा होतो। दुसरी गोष्ट म्हणजे हे म्हणजे हा जो वाघ आहे ना समोर, असे 2 वाघ आहेत आमच्याकडे आमच्या सोबतीला, आणि हा काहीच पाठीमागचा एरिया आहे। आपण या दिशेने आलो होतो। हा समोर दिसतोय, हा पूर्ण जंगल आहे, त्या जंगलामधून आपण पुढे आलो। हा दुसरा वाघ आहे, हा बघा। प्रत्येक वेळेस आपण गड सर करत असतो त्यावेळी असे मित्र आपल्याला भेटत असतात, आणि हे सोबत असतील तर रस्त्यात चुकण्याच्या भीतीपासून आपण दूरच असतो। या दिशेला काय होतं माहीत नाही, थोडा जोरात आवाज झाल्याबरोबर आमच्या वाघ्याने धाव घेतली। आम्हाला दिसला नाही काय, काही प्राणी वगैरे असतील जंगलामध्ये, पण हा पहिला आवाज ऐका। इथून थोडा पुढे गेल्यानंतर आम्हाला एक गुफा दिसली। त्या गुफेमध्ये पहिल्यापासून 2 ट्रेकर होते, त्यासाठी आम्ही विचार केला पहिला वरती जाऊन येऊ। वरती गड बघून, वरती एक गुफा आहे, ती गुफा बघून त्याच्यानंतर मग रिटर्न येते वेळी या गुफेमध्ये जाऊ। मध्येच आमच्या वाघांना भूक लागली होती, त्यासाठी त्यांना बिस्किट दिले, आणि त्या 2 ट्रेकरसोबत एक तिसरा वाघ आला होता, तो हा आहे। त्यालासुद्धा आम्ही थोडे
बिस्किट देऊन आमच्या गडाची सर कंटिन्यू ठेवली. ट्रेकिंगची सुरुवात केल्यापासून जो कठीण पॅच जो असेल तो हा आहे. हा पॅच पूर्ण बघा, पूर्ण एकदम कठीण आहे. गुडघ्याच्या वरती पाय उचलावे लागतात. इथे रोपसुद्धा लावलेले आहेत. रोप मजबूत आहे, पण ही पाण्याची वाट आहे. पावसाळ्यामध्ये जर आपण आलो असतो तर पाणी पूर्ण भरलेलं आपल्याला दिसलं असतं. 2-3 ठिकाणी रोपची कंडिशन पण मस्त आहे, चांगली आहे. वाट पण खूप अरुंद आहे. इथून चढून वरती आल्यानंतर वरच्या बाजूने ही वाट दाखवतो तुम्हाला. ही अशी काहीशी वाट आहे. दोन्ही बाजूनी पूर्ण मोठा डोंगराचा भाग, त्याच्यानंतर खाली जंगल आणि ही मध्ये आपली पाण्याची वाट. त्याच्यानंतर थोडे पुढे आल्यानंतर ही अशी काहीशी झाडे सुकलेली. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर ही एक किल्लेमृगगडाचा इतिहास व त्याचा मॅप तुम्हाला पूर्ण या पाटीवरती बघावयास भेटेल. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला ही गुफा आहे. गुफेचा रोड हा असा काहीसा आहे. पावसाळ्यामध्ये ही जी गुफा आहे पूर्ण स्लिपरी होत असेल, कारण याचा मार्ग एकदम अरुंद आहे. तुम्ही बघा, हा असा काहीसा आहे. वाट पूर्ण झूम करून दाखवतो, 1 मिनिट. हा असा काहीसा आहे, तुम्ही बघू शकता. पावसाळ्यामध्ये कठीण होणार आहे, पावसाळ्यामध्ये पूर्ण स्लिपरी असणार आहे. आता आमच्यासाठी इझी होता, कारण हा उन्हाळ्याचा काळ आहे त्यासाठी. मित्रांनो, तुम्ही जर धाडशी असाल तरच गुफेमध्ये जा, कारण गुफेकडे जाणारा जो रस्ता होता तुम्ही बघितलाच असेल. एक साईडला पूर्ण दरी आहे. त्या गुफेपासून थोडा पुढे आल्यानंतर आम्हाला कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या दिसल्या. चला वरती जाऊ. पायऱ्यांच्या बाजूला रोपसुद्धा लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा रोप देखील चांगल्या अवस्थेमध्ये आहे.
गडाच्या वरती पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला या देवीचे छोटेसे मंदिर व सोलर ऊर्जेवरती एक दिवा ठेवलेला दिसतो. त्यानंतर एक अविस्मरणीय अनुभव, एक समोर जे डोंगर रांग आहे ती मस्त दिसते. ही काहीशी शिवकालीन कुंड आपल्याला बघायला भेटतील. बहुतेक हा जॉईंट आहे. नाही, जॉईंट नाही. पायऱ्या आहेत पण जॉईंट नाही. हा मोठा आहे, हा छोटा. त्याच्याच बाजूला अजून एक छोटा आहे. हा, त्याच्यामध्ये पाणी आहे. ते दोन सुकलेले पण पाणी पिण्याच्या योग्य नाही. आणि आमचे दोन वाघ विश्रांती करतायत. झोपा. आता आपण जो बघितला तो मीटिंग हॉल असावा बहुतेक त्यावेळेचा. त्याच्यानंतर थोडा पुढे आल्यानंतर पाण्याचे टाके हा बोर्ड दिसतो. आपण आता चाललो भेलीव गावाच्या दिशेने, म्हणजे गडाच्या वरती भेलीव गावाच्या दिशेने चाललो. त्या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या आहेत आणि एक झेंडा लावलेला आहे. या 2 पाण्याच्या टाक्या आहेत, त्याच्यामध्ये आहे हा वाघ आपला झोपला इथं. या दोन्ही टाक्या खाली आहेत. त्याच्यानंतर या बाजूला काहीच नाही. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हे टोक बघायला भेटेल. हा झेंडा भेलीव गावाच्या दिशेने, म्हणजे भेलीव गावामधून खालून जो झेंडा दिसतो तो हा झेंडा आहे. तर मित्रांनो, मृगगड किल्ला पूर्ण बघून झालेला आहे. मृगगडावरती आपल्याला पाण्याच्या टाक्या, एक टोक जिथे झेंडा होता तो, त्याच्यानंतर एक मीटिंग हॉल होता त्यांचा, तो बघायला भेटलेला आहे आपल्याला. त्याच्यानंतर हे काहीसे अवशेष आहेत जुन्या काळात, वरती पण आहेत. आणि काही कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्या पूर्ण नाही आहेत, पायऱ्या थोड्याच आहेत, तर त्या आपल्याला बघायला भेटलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपला ट्रेक आता संपलेला आहे. वरचा भाग बघून संपलेला आहे आणि आपण आता खाली उतरण्यास चालू करणार आहोत. चला खाली उतरूया. गडावरती जाते वेळी आपल्याला ही पहिली गुफा लागली होती. चला तिच्यामध्ये जाऊन बघू काय आहे. असा काहीसा आहे एरिया आतमध्ये. बहुतेक हा कैद्यांसाठी असावा. या राणीला पाणी हात धुवूनच घालवलं पाहिजे. एकाच हातावर आले मी, मोबाईल होता दुसऱ्या हातात. चल वटवाघांचा वास आहे सगळा.
आता आपण गुफा बघून बाहेर निघतोय. कधी एकदा गुफेतून बाहेर निघते असं झालं होतं, कारण धूळ आणि हवेची कमी होती, त्यामुळं पूर्ण हे त्रास होत होता. त्याच्यानंतर हा जो समोरचा एरिया आहे हा आपल्याला त्या बाजूने खाली जायचं आहे. या बाजूला एक वाट गेलेली आहे, दुसरी ही या वस्तीकडे जाते. या वस्तीमधून सुद्धा आपण खाली जाऊ शकतो. त्याच्यानंतर या बाजूला हा समोर जो आहे तो मृगगड आहे. एक रस्ता ह्या बाजूला सुद्धा गेलेला आहे, त्या रस्त्याने नका जाऊ. त्याच्यानंतर हा जो समोर रस्ता दिसतो त्या बाजूला जायचं नाही आहे. हा मंदिर वरून दिसतो, त्या मंदिराच्या दिशेने तुम्हाला यायचं आहे. किंवा हा कंपाऊंड समोर दिसतोय तो हा गाव आहे. हा गाव पूर्ण भेली गाव आहे. त्याच्यानंतर हा जे आपला गड. तर मित्रांनो, मृगगडाचा ट्रेक आपला आता पूर्ण झालेला आहे. मृगगडाचा ट्रेक करण्यासाठी आपल्याला 1 तास लागला. वरती पाण्याच्या टाक्या, त्याच्यानंतर प्राचीन अवशेष आपल्याला बघायला भेटले आहेत. त्याच्यानंतर या बाजूने तुम्हाला वरती जायचं असेल तर या बाजूने तुम्ही जाऊ शकता. तर आम्ही या बाजूने आलो होतो, म्हणजे आमचा रस्ता चुकला होता, तर तुम्हाला बरोबर रस्ता या बाजूने, तर त्याची एक काळजी घ्या. अशा तऱ्हेने ट्रेक पूर्ण झालेला आहे. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर भ्रमंती व्लॉग्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.